राज्यात गेल्या काही दिवसात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं उघडकीस येत आहेत. महिला मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच पुण्याजवळ चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेत बस ड्रायव्हर हाच आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याने बसचे स्टीअरिंग कंडक्टरच्या हाती दिलं आणि त्याने महिलेशेजारी बसून नको ते चाळे सुरू केले. इंदापूर जवळ चालत्या बसमध्ये ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसमध्ये ही घटना घडली ती स्वारगेट अक्कलकोट या मार्गावर जात होती. बस इंदापूर जवळ आली असताना हा घृणास्पद प्रकार घडला. पीडित महिला बसमधून प्रवास करीत होती तर आरोपी हा बस चालवत होता. मात्र त्याने अचानक गाडीचं स्टीअरिंग हे बसमधील ड्रायव्हरच्या हातात दिलं आणि तो त्या महिलेशेजारी जाऊन बसला. त्यानंतर त्याचे घृणास्पद चाळे सुरू झाले. त्याने त्या महिलेच्या शेजारी बसून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करत तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने कसाबसा बचाव केला आणि खाली उतरल्यावर आधी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सदर बस ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी